ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लातूरमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय। मुख्यमंत्र्यांनी लातूरचा दौरा केला आणि त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आता सध्या आपण उभे आहोत औराद शहाजानी निलंग्या तालुक्यातील हे गाव आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर। तेरणा नदीच्या पुलावर सध्या आपण उभे आहोत। इथे तेरणा आणि मांजरा नदीचा संगम काही अंतरावर पुढे गेल्यानंतर होतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय नाव तुमचं साहेब? अरे जाधव। जाधव साहेब, किती एकर शेत आहे? 5 एकर। काय झालं आता शेत? आता शेतीतलं पाणी तर पूर्णपणे वाहून नेऊन शेतीत काही उरलेलं नाही। आता पहिलं म्हण जसं आहे तसं झालं, म्हणजे काय सरप चावला एक मरते पण काळी चावली घरमार मेलं। आता जगण्यासारखं तर साधन उरलेलंच नाही। आता आम्हाला वाचवणाऱ्यापैकी आता आम्ही जे जनतेने मत टाकून मंत्र्याला जे पुढारी केला त्या आता आमच्या अपेक्षाच आहे त्या माणसाकडे की मुख्यमंत्र्याकडे आम्हाला काहीतरी मदत करून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा ठेवून आम्ही आशा धरून बसलेले आहोत। 2 एकर असलेलं रान पाण्याने गेले, काहीतरी मदत हो आम्हाला, एवढीच इच्छा आहे। 2 काय लावलं होतं? तूर सोयाबीन आहे। पूर्ण नदीच्या कडेची माती वाहून गेली आहे। 4 एकर रानाची सोयाबीन पाण्यात आहे, ऊस पाण्यात आहे। शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, कर्जमाफी करावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ मदत करावी। आता काही उरलं नाही, आता काय करावं म्हणलं तर कुठे काही नाही। आता मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सांगितलं। भैयासाहेब आलते 15 दिवसापासून, भैयासाहेब फिरवलेल्यात, चौकट दौरे करलेल्यात। पण त्या दौऱ्यातून तर आता मुख्यमंत्र्यांची तारीख घेतल्यात काही मुख्यमंत्र्याकडे आता अपेक्षा आहे आमची। जवळपास 1 किलोमीटर नदीचं पात्र वाढल्या कारणानं शेतकऱ्यांची प्रचंड हानी होत आहे। आता त्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की तात्काळ मदत द्यावी आणि योग्य पद्धतीनं या पाण्याचं नियोजन भविष्यासाठी करावं। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, औराद।